ये एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जे उमा किरण क्लासमध्ये मुलीसोबत विनयभंगच्या घाणेरडा कृत्य घडलेला आहे त्याच्यामध्ये एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे आणि जे आरोपी आहे त्यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, ज्यांने करता पुढे कोणी शिक्षक असं स्टुडंट सोबत असं करू नये. आणि जे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे, एक महिला अधिकारी तिकडे सिक्युरिटी साठी पाहिजे. आणि आज जसे धनंजय मुंडेनी आज याच्यावरती राजकारण करत आहे, हे सगळी गोष्टीवरती हे मी होऊ देणार नाही बीड जिल्ह्यामध्ये. क्योंकि आज धनंजय मुंडेवरती स्वतः बलात्कारचा आरोप आहे. दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची साली सोबत त्यांनी बलात्कार केला होता. 2006 मध्ये माझी आईचे प्राण पण त्याच्यामध्ये गेलेले आहे. मी पण विष प्राशन केला होता त्यावेळे. मी CHL अपोलोमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होती. हे सगळं आमचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अजून आता पण मला इतके वर्षानंतर मला सोडलेला आहे रोडवरती. आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे. आज दररोज आम्हाला घाण घाण शिव्या देणं, व्हॉट्सअपवरती कॉल करून शिव्या देणं, हे सगळी गोष्टी ह्यांची चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता इतका घाण, हे बलात्कार पेक्षा जास्त घाणेरडा कृत्य आहे. इतका घाण, माझी मेलेली आईला त्यांचे 2 कोटीचे कार्यकर्ते माझी मुलीला, आज माझी अल्पवयीन मुलीला इतका घाणेरडा बोलताय, माझी मेलेली आईला बोलताय, इतके घाणेरडे मेसेज माझे व्हॉट्सअपवरती करताय. किती हिंमत आहे हे लोकांची. आज संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला, त्याच्यामध्ये त्यांचा छोटा आका आतमध्ये गेला, तरी पण हे लोकांना काहीही वाटलं नाही. हे लोकांना काहीही एक सुधारणा आली नाही. तरी पण माझी मुलीला, धनंजय मुंडेची मुलगीला, त्यांची बायकोला ह्यांचे कार्यकर्ते असं घाण बोलत आहे. आणि ह्यांच्यावरती पण SIT नेमली पाहिजे. धनंजय मुंडेवरती SIT नेमली पाहिजे. कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता, कशाला त्यांनी माघार घेतली, हे सगळी गोष्टीवरती SIT नेमली पाहिजे. कशाला मुंबई सोडून ती इंदोरमध्ये गेली परत आणि आजपर्यंत कधीही परत आली नाही. हे सगळी गोष्टीची SIT चौकशी, CBI चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणवरती आवाज उचलत आहे. खूप लाजास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. क्योंकि 2 बायकाला एक साथ प्रेग्नेंट करून स्वतःची सालीवर बलात्कार करणारा व्यक्ती जरी आज बलात्कार आणि आज लैंगिक शोषण अत्याचार वरती आवाज उचलताय, तो हे महाराष्ट्रासाठी खूप लाजास्पद गोष्ट आहे. आणि स्वतः पहिले धनंजय मुंडेला मी एक निवेदन करते की स्वतःची साली सोबत 2006 पासून जसं की त्यांनी दिली होती आणि आज SIT नेमली आहे, तो मी आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि धनंजय मुंडेशी पण मी हात जोडून विनंती करते की जे रेणू शर्माने केस केला होता त्याच्यावरती पण SIT नेमा, CBI नेमा. कशाला त्यांनी कंप्लेंट केली होती आणि कशाला परत घेतली. इतका मोठा एक मंत्रीवरती आक्षेप करणं कोई एक लहान गोष्ट नाही आहे. तो आज मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी निवेदन करते की रेणू शर्मानी जे कंप्लेंट केली होती आणि त्यांना टॉर्चर करून जे माघार घेतली आहे तिने, त्याच्यावरती पण SIT नेमा. आणि मी एक बोलते, धनंजय मुंडे सारखे ज्यांची स्वतःची बायको आज रोडवरती फिरत आहे आणि धनंजय मुंडेचे असे 2 कोटीचे कार्यकर्ते बायकोसाठी, माझी मेलेली आईसाठी, माझी मुलगीसाठी असे घाणेरडे वक्तव्य करत आहे जे बलात्कार पेक्षा जास्त घाणेरडे आहे. असे लोकांना बोलण्याची गरज